जय श्रीकृष्ण मंडळी. बघा, आषाढ संपून श्रावणाची सुरुवात झाली म्हणजे कशा हलक्या हलक्या सुंदर सरी बरसतात. सगळी कसं हिरवगार वातावरण असते, सगळं सुंदर दिसते, मन आल्हाददायक असते. गरमीचा प्रकोप कमी होऊन अतिशय शांत आणि आल्हाददायक वातावरण निर्माण होते. अशा वातावरणामध्ये खरंच या श्रावण महिन्यामध्ये आपले खूप सारे सण येतात. आता त्या सणांचे काही वेगवेगळ्या महिमा आहे. परंतु आषाढ संपल्यानंतर श्रावणामध्ये आपण सर्वात जास्त आपल्या लक्षात येते की आपण ती शिवाची अर्चना करतो, शंकराची पूजा करतो, बेल वगैरे वाहून त्या महादेवाची सर्व अर्थाने आपण पूजा करण्याचा प्रयत्न करीत असतो. आता श्रावणामध्ये अनेक गोष्टींची आपल्याला माहिती मिळते. ते कसं की श्रावण पाळावा, श्रावणामध्ये अपाच्य वस्तू खाऊ नये, मांसाहार करू नये. आता ह्या फक्त देवादिकांसाठीच केलेल्या गोष्टी नाही आहेत. तर पूर्वीच्या काळी आपल्या लोकांनी खूप विचार करून या गोष्टींची धर्माशी सांगड घातली आहे. बघा, धर्माशी सांगड घालायचं तात्पर्य त्यांचं हेच असावं की जर धर्माशी संलग्न ती गोष्ट आपण ठेवली तर लोक खरंच आस्थेनं आणि धर्माच्यामुळे ती गोष्ट पाळतात आणि आपलं शरीरसुद्धा निरोगी राहू शकते. श्रावणामध्ये कसं आतड्यांमध्ये कमजोरी आलेली असते, आपलं शरीर शिथिल असते, वातावरणही विषम असते आणि अशा वातावरणामध्ये आपल्याला जड अन्न पचन होत नाही आणि म्हणून मांसाहार वर्ज्य करावा असं श्रावण महिन्यामध्ये सांगितलं जातं. तसंच दुसरे आहे की आपण अनेक प्रकारच्या वनस्पती शिवाला अर्पण करतो. त्यामध्ये बेल, धोत्रा, शमीची पानं. आता ह्या सगळ्या वस्तू आपल्या आरोग्याच्या दृष्टीने, आयुर्वेदाच्या दृष्टीने औषधीयुक्त वनस्पती आहेत, परंतु या विषारी आहेत. काही वस्तू खूप विषारी आहेत आणि त्यामुळे याचा संपूर्ण नायनाट होऊन गेला असता जर त्याला धर्माची सांगड घातली गेली नसती आणि त्यामुळे ह्या वस्तू नष्ट झाल्या असत्या आणि त्यामुळे ह्या औषधी वनस्पतींचा तुटवडा आला असता. आणि म्हणून त्यासाठी का होईना, शिवाला अर्पण करण्यासाठी का होईना, आपण धोत्रा वगैरे ह्या वनस्पती राहू देतो आणि त्याचं बीज टिकून राहतं. दुसरं काय, आणखी काय, शिवाच्या वेळेस आपण पाहतो की शिवाला पाणी अर्पण करावं. आता सर्व जगामध्ये सगळ्यांजवळ पैसा अडका आहे का? नाही. काही लोक काही खर्च करू शकत नाही, अतिशय गरीब असतात आणि म्हणून त्यांच्यासाठी शंकराला तुम्ही एक तांब्याभर पाणी जरी वाहिलं तरी तुम्हाला चांगलं पुण्य प्राप्त होईल. म्हणजे कोणतीही गोष्ट खर्च न करताही तुम्ही परमेश्वराची आराधना अतिशय चांगल्या प्रकारे करू शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट बेल, धोत्रा, ह्या सगळ्या वनस्पती जेव्हा आपण हरतालिका वगैरेला शिवाला अर्पण करतो तर या वनस्पतींच्या नुसत्या स्पर्शाने सुद्धा शरीरामध्ये उत्तम ऊर्जा निर्माण होते आणि ती ऊर्जा आपल्याला त्या काळामध्ये टिकून राहते. शंकराची उपासना करताना आपण तुपाचा दिवा लावतो, कापूर जाळतो. आता कापूर या वातावरणामध्ये दमट अवस्था असते आणि त्यामुळे घरातलं वातावरण प्रफुल्लित व्हावं, रोगजंतुनाशक व्हावं आणि म्हणून कापूर जाळला जातो आणि कापूर जाळल्यामुळे आपल्या घरातलं वातावरण अतिशय प्रसन्न आणि उत्तम होतं. म्हणजे परमेश्वराच्या आराधनेबरोबरच आपलं वैयक्तिक आरोग्य कसं टिकून राहावं यासाठी आपल्या धर्मामध्ये ह्या अनेक गोष्टी सांगितल्या जातात आणि त्या आपण आता विज्ञान दृष्टिकोनातून आपल्या त्या सिद्धही झालेल्या आहेत की ह्या गोष्टींची आपल्या जीवनामध्ये किती आवश्यकता आहे. आणि म्हणून ह्या गोष्टी आपण पाळल्या तर आपलं आरोग्य चांगलं राहू शकते. आणि यामध्ये खूप उपास तापासही सांगितले जातात. कारण काय, उपास करणे म्हणजे काय की आपल्या शरीराला एक दिवस, आपल्या आतड्यांना एक दिवस आराम देणे. आणि या उपासामुळे काय होतं की आपलं आरोग्यही चांगलं राहतं आणि आपल्याकडून चांगल्या त्या दिवशी व्रत उपासना असल्याकारणे आपण चांगल्या गोष्टीही करतो आणि त्यामुळे शरीराला आणि मनाला ह्या दोन्ही गोष्टी अतिशय उत्तम असतात. दुसरं शिवाची आराधना करताना आपल्या लक्षात येतं की तुम्ही शंकराची मूर्ती तुम्हाला कुठेही दिसेल तेव्हा ती आपल्याला डोळे बंद करून ध्यानस्थ असताना बसलेली दिसते. बघा, आपण जेव्हा एकटं असतो ना तेव्हा आपल्याला असं वाटतं की अरे नको बाबा, आपण 2-4 जणांशी जाऊन गप्पा मारण्यामध्ये आपल्याला आनंद वाटतो. पण एकटं असणं, एकांत असणं ही गोष्ट किती महत्त्वाची आहे हे आपल्याला शिवाच्या उदाहरणामधून दिसून येते. तुम्ही अतिशय निर्जन ठिकाणी शंकराची मंदिर तुम्ही अशी अत्यंत दुर्गम ठिकाणी, निर्जन ठिकाणी तुम्हाला दिसून येतील. आता तुम्ही जर आपण केदारनाथचं उदाहरण घेतलं तर अतिशय हिमालयाच्या कुशीमध्ये अतिशय शांत ठिकाणी त्यांचा निवास आहे आणि त्या ठिकाणी ते अतिशय डोळे बंद करून त्या गंगेच्या किनारी जसे काही ध्यानस्थ बसले आहे.
आता ते त्या ठिकाणी एकटे बसलेले आहे आणि आपण एकटे असलो की आपल्याला मात्र खूप दुःख होते. पण हा एकटेपणा नसून तुम्हाला आत्मचिंतन करण्यासाठी मिळालेली संधी आहे. जेव्हा तुम्ही एकटे असाल त्या एकांतामध्ये तुम्ही आज आपण काय चांगले कृत्य केले, आतापर्यंत आपण काय वाईट गोष्टी केल्या आणि आपण त्याचं प्रायश्चित्त आपण कसं करू शकतो, या एकांतपणाचा आपण ईश्वर भक्तीसाठी कसा उपयोग करू शकतो, या गोष्टीचा जर आपण विचार केला तर आपल्याला नक्कीच लक्षात येईल की हा एकटेपणा हा आपल्या साठी दुःखदायक नसून अतिशय आनंददायक आहे. आणि म्हणून शिवाची अर्चना श्रावण महिन्यामध्ये आपण करताना या सगळ्या गोष्टींचाही विचार करून आपण त्या दृष्टीने जर विचार केला तर खरंच आपला हा श्रावण अतिशय आनंददायी श्रावण ठरल्या वाचून राहणार नाही. राधे राधे.